गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत संडी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण सुरू आहे पर्याप्तीचं. पर्याप्ती मार्गणं आपण बघतो आहे आणि काल आपण बघितलं की जीव निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्याची कुठे कुठे आणि कधी कधी असते. तर निवृत्त अपर्याप्तक अवस्था ही चारही गतीतील जीवांची असणारच आहे. ज्या वेळेला तो वैक्रियक मिश्र किंवा औदारिक मिश्र किंवा आहारक मिश्र बनतो त्यावेळेला त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था असते. ही चारही गतीतील जीवांना नियमाने होणारच असते. गुणस्थानाच्या बाबतीत विचार करताना पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या गुणस्थानात या ठिकाणी मरण आहे. या अपेक्षेने निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानात सरसकट मरण आहेच, दुसऱ्याही गुणस्थानामध्ये मरण होऊ शकतं आणि चौथ्या गुणस्थानात सम्यक्त्व सहितही जीवाचं मरण संभवनीय आहे. या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्तक अवस्था असणार आहे. 6व्या गुणस्थानामध्ये मरण नसतानाही आहारक मिश्र काय योग, आहारक पुतळा जेव्हा बाहेर पडतो त्या अपेक्षेने त्या पुतळ्याच्या संदर्भात निवृत्त अपर्याप्तक अवस्था बनणार आहे आणि त्यावेळेला आहारक मिश्र काय योग असणार आहे. 13व्या गुणस्थानामध्ये ज्या वेळेला केवली समुद्घात होतो त्यावेळेला देखील कर्मस्थिती समान आणण्यासाठी त्यांना जे समुद्घात करावा लागतो त्यावेळी मिश्र अवस्थेत निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हटली जाते आणि म्हणून त्यावेळेला देखील निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे. आता केवली भगवंतांना ज्या वेळेला हा निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्यांची आहे त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने अपर्याप्तक आहे की अपेक्षेने अपर्याप्तकपणा संभवतो, हा प्रश्न आपला सुरू होता. आणि या ठिकाणी बघितलं आपण की त्यांचा अपूर्ण योग म्हणजे आता काय झाला, औदारिक मिश्र आणि कारमाण अशा योगाचा सद्भाव त्यांच्या जीवनात होणार आहे. 2 समयपर्यंत औदारिक मिश्र आणि 3 समयपर्यंत कारमाण का योग असा 5 समयापर्यंत त्यांच्या त्या शरीराकृतीत, शरीराच्या पेक्षाही आत्म्याच्या प्रदेशांच्या संरचनेमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बदल घडणार आहे. केवली समुद्घात त्यांचा होणार आहे आणि काही कर्म प्रकृती उदयात येतील, काही कर्म प्रकृती अनुदय प्राप्त होतील. अशा रीतीने त्या तिथे कार्य घडून त्या अवस्थेला अपर्याप्तक अवस्था म्हटल्या जाणार आहे, निवृत्त अपर्याप्तक अवस्था. परंतु जर शरीराच्या अपेक्षेने बाह्यतः आम्ही बघितलं तर आम्हाला तर काही त्यांच्या याच्यामध्ये बदल झालेला दिसणार नाही. ते जसे निश्चल आहे तशाच प्रकारचे ते निश्चल दिसतील आणि म्हणून त्यांची पर्याप्तकच दशा आहे. तशी आपण आहारक काय योगीच्या माध्यमात लावलेली होती की आहारक वृद्धी प्राप्त आहे. मुनी तर ध्यानामध्ये लीन आहे. मुनींच्या डोक्यातून मस्तक म्हणजे मस्तकातून पुतळा निघाला हे वगैरे काही कुणालाही दिसणार नाही, कारण परम सूक्ष्म हे शरीर परम एकापेक्षा एक शरीर हे सूक्ष्म आहे. औदारिकापेक्षा वैक्रियक सूक्ष्म आहे, वैक्रियकापेक्षा आहारक सूक्ष्म आहे. त्याच्यामुळे हे कुणाला दिसणार पण नाही. पण त्याप्रमाणे मुनींच्या आत्मप्रदेशामध्ये प्रसरित होऊन
त्या ठिकाणी केवली किंवा जे काही त्यांचं कार्य त्यांनी मनामध्ये योजलं असेल तिथपर्यंत त्या आहारक पुतळ्याच्या माध्यमातून ते शंका निरसन करून घेऊ शकतात, तीर्थयात्रेला जाऊ शकतात आणि संतुष्टी पाहू शकतात. तशा प्रकारे कार्य तिथे होतं. तसंच केवली समुद्घातात कोणालाही हे ज्ञात होणार नाही की यांचा केवली समुद्घात सुरू आहे. ते तर योग निरोध रूप अशा निश्चल आत्मप्रदेशांमध्ये स्थित राहतील, परंतु त्यांच्या आत्मप्रदेशांमध्ये अशा प्रकारचं स्थित्यंतर घडलेलं आहे, समुद्घात घडलेला आहे. दंड, कपाट, प्रतर आणि लोकपुरण रूपाचा. आणि लोकपुरणचा एक समय असा आहे की त्यामध्ये एकेका लोकाकाशाच्या प्रदेशावर एक एक जीवाचे प्रदेश स्थित आहे. कारण दोहोंची ही संख्या समान आहे, त्यामुळे बरोबर तंतोतंतपणा त्या ठिकाणी लोकपुरण एक समय पर्यंतच असणार आहे. आणि जसं काल आपण बघितलं की लोकाकाशाचा मध्य हा समसंख्या आहे. 8 हे प्रदेश जे आहे हे मधले प्रदेश आहे. त्याचप्रमाणे जीवाचे देखील 8 मध्य प्रदेश हे स्थिर आहे. ते आमच्या आत्मप्रदेशांचं सेंटर आम्ही म्हणू शकतो. असे ते 8 प्रदेश स्थिर आहे आणि त्याच्या भोवती आत्मप्रदेशांचं परिस्पंदन म्हणजे भ्रमण सुरू आहे. योग जास्त प्रमाणात असेल तर ती गती जास्त राहील, योग मंद प्रमाणात असेल तर परिस्पंदनाची गती कमी होईल आणि त्यांनी जो काही बदल घडेल तो प्रकृती बंध आणि प्रदेश बंधामध्ये घडेल. आणि जर त्यासोबत जीवाचे रागद्वेषादी परिणाम असतील तर मात्र स्थिती आणि अनुभाग बंध त्या त्या परिणामांनुसार पडेल. इथपर्यंतचं प्रकरण आपण कालच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. यावर कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. केवली समुद्घात आणि अपर्याप्तक अवस्था कशी असते या संबंधात. ठीक है, समझलं असं गृहीत धरते. प्रश्न 9वां, दो पर्याप्ति वालों के कितनी जातियां होती है? 2 पर्याप्ती वाल्यांना किती जाती असू शकतात? 2 पर्याप्ती कुणाला राहतील? आहार आणि शरीर प्रत्येकाच जीवाला राहील ना? सगळ्यांनाच हा, तसं. 2 सगळ्यांनाच पर्याप्ती राहील. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत. आहार पर्याप्ती आणि शरीर पर्याप्ती कधी शरीर. पर्याप्त. या 2 पर्याप्ती निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत राहील. आणि अशा 2 पर्याप्ती असताना पूर्ण 84 लाख जातिया त्या ठिकाणी होऊ शकतात, क्योंकि 2 पर्याप्तियां निवृत्त अपर्याप्तक अवस्था में होती है. निवृत्त अपर्याप्तक अवस्था सभी गति एवं सभी इंद्रिय वाले जीवों की होती है. जेव्हा सगळ्यांची आपण टोटल करू त्याच वेळेला 84 लाख जाती संभवतात आणि म्हणून या 2 पर्याप्ती सगळ्याच जीवांची होते आणि म्हणून 84 लाख जाती त्या ठिकाणी असू शकतात. प्रश्न पुढचा, जिनके श्वासोश्वास पर्याप्ति पूर्ण हो गई है उनके कितने प्राण हो सकते हैं? ज्यांची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली त्यांना प्राण किती असतील? कमीत कमी प्राण किती असेल? कमीत कमी 4 एकेंद्रियाच्या 4 अपेक्षेने प्राण त्यांना, एकेंद्रिय जीवांना 4 प्राण राहणार आहे. आयु तर सगळ्यांनाच असणार आहे. नंतर इंद्रिय आणि कायबल हे असणारच आहे. श्वासोश्वासाबद्दलच पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय श्वासोश्वास पूर्ण होत नाही, सुरू होत नाही. पण आता इथे श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली आणि म्हणून एकेंद्रिय जीवांना कमीत कमी 4 प्राण हे असणारच आहे. नंतर विशेषता सांगितली कि 14व्या गुणस्थाना में भी श्वासोश्वास प्राण भले ही न हो, श्वासोश्वास पर्याप्ति रहती है क्योंकि उनके 6 पर्याप्तियां मानी गई है. उनके केवल एक आयु प्राण होता है तथा अधिक से अधिक 10 प्राण हो सकते हैं, क्योंकि श्वासोश्वास पर्याप्ति पूर्ण होने के बाद सौधी पंचेंद्रिय जीवों के शेष 2 पर्याप्तियां भी
नियम से पूर्ण होती है. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली म्हणजे तो जीव पर्याप्तक आहे, आणि पर्याप्तक आहे याचा अर्थ त्याच्या 2 पर्याप्ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे संज्ञी पंचेंद्रिय जीव तो असेल तर. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना 6 पर्याप्ती असणार आहे आणि 10 प्राण पण असणार आहे ज्यांच्या ह्या पर्याप्ती पूर्ण होतील त्यांना. क्या ऐसे कोई पर्याप्तक जीव है जिनके श्वासोश्वास प्राण नहीं होता है? ज्यांना श्वासोश्वास प्राण नाही 14व्या असे गुणस्थानात कोण? आत्ताच आपण 14व्या गुणस्थानातील केवली भगवान, की ज्यांना आता पर्याप्तक आहे पण श्वासोश्वास प्राण असणार नाही. आणखी 13व्या गुणस्थानात जेव्हा योग विरोध करतील तेव्हाची अवस्था. योग निरोध पुरुषांना करतील पण सांगितलं. त्यावेळेला देखील त्यांना श्वासोश्वास प्राण असणार नाही. म्हणजे तेव्हापासून त्यांचा निरोध होईल, तेव्हापासून त्यांना तो प्राण असणार नाही. 13व्या गुणस्थानात जो क्रम सांगितला म्हणजे स्थूल काय योगात स्तुत होईल, ज्याप्रमाणे मनोबल वगैरे याचा निरोध करतात, तर श्वासोश्वासाचा निरोध झाला की ते प्राण पण त्यांना असणार नाही. नंतर तिसरा एक महत्वाचा, जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही जीवाला श्वासोश्वास प्राण असत नाही, उदयात असत नाही. म्हणून शरीर पर्याप्ती पूर्ण होने के बाद जब तक श्वास पर्याप्तियां कहाँ नहीं होती है, पर्याप्ती कुठे नसतात. 14व्या गुणस्थानात कार्माण काय योगात संसारी जीवात की कोई नाही. 14व्या गुणस्थानात पर्याप्ती आहे का? आहे. कार्मान आत्ताच काय योग सांगितलं. मध्ये पर्याप्ती आहे, प्राण हा. नाहीये. कार्मान काय योग कार्माण काय योगात कार्माण काय पर्याप्ती असणार नाही. नाही. 5 पर्याप्तियां किन जीवों के होती है? विकलत्रय, स्थावर, मनुष्य, कोई नहीं. 5 विकलत्रय. पर्याप्ती विकलत्रयामध्ये. निवृत्त अपर्याप्तक जीव किस गति में होते हैं? चारों गति, चार. तिर्यंच गति, चार गती चारी गतीमध्ये. निवृत्त अपर्याप्तक. लब्ध पर्याप्तक जीव किस इंद्रिय वालों में होते हैं? एक पूर्ण इंद्रिय, पाची. द्विनेंद्रिय, पाची पं- इंद्रियामध्ये पाची लब्ध इंद्रिय पर्याप्तक जीव, पाचही असं. इंद्रियांमध्ये लब्ध पर्याप्तक जीव असतात. फक्त कंडिशन कोणती? समोरछन असतील ते समोर्छन जन्मवाले पंचेंद्रियामध्ये पंचेंद्रियामध्ये समोरछन असेल तर. कर्मभूमीच. हा कर्मभूमी कर्मभूमी. आणि समूर्छन पण दोन्ही बरोबर आहे, कारण गर्भज्वाला पर्याप्तकच असणार आहे. कर्मभूमी समूर्छन जीव. 5 पर्याप्तियां में कितनी जातियां होती है? 5 पर्याप्तीत किती जाती असतील? 84 लाख आपण आता नाही, ते 2 पर्याप्तीत पाहिलं आपण. हा, आहार 2 पर्याप्ती आणि श्वास. हो 5 पर्याप्ती लावला ना. भाषा पर्याप्ती पंचेंद्रिय तर संबंधित नाही द्विनेंद्रियापासून. संज्ञी हा, पंचेंद्रिय म्हणजे संबंधित कमी होतील फक्त. नाही, पण कुठे राहू शकतात का सगळ्या जाती? एकेंद्रियाच्या नाही राहतील? राहणार आणि हा. पंचेंद्रियाची नाही राहणार. संज्ञी पंचेंद्रियाची नाही राहणार. म्हणून त्या ठिकाणी 5 पर्याप्ती मग कितनी जाती होती है, तर याच्यातलं कोणतंच उत्तर नाहीये. 10 लाख जाती आहे वाटते त्यांच्या 5 पर्याप्तीच्या जीवांमध्ये. आपण लावलं ना कोष्टक 5 पर्याप्तीचं. हो 5 पर्याप्तीमध्ये 10 लाख जाती, द्विनेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत. एकेंद्रियाच्या जाती नाही राहणार आणि संज्ञी पंचेंद्रियाच्या जाती राहणार नाही. म्हणून 10 लाख जाती तिथे लावायच्या. म्हणून याच्यामधलं एकही पर्याय बरोबर नाही. एक शब्द में उत्तर दो. 6 पर्याप्तियां किस गुणस्थान तक होती है? 14 13व्या 14व्या पण म्हणतो. कारण आत्ताच आपण पाहिलं ना, हो, 14व्या हो. गुणस्थानापर्यंत सगळ्या पर्याप्ती असतात, म्हणून 14व्या पर्यंत.
4 पर्याप्ति वालों के कितनी संज्ञाएं होती है? चारों. चारी पण. 4 ही संज्ञा. हाँ. 5 पर्याप्तियों में कितने काय के जीव होते हैं? काय विचारलंय? 5 पर्याप्ति काय त्रस विचारलंय? काय. त्रस काय. हाँ, त्रस काय. पर्याप्ति पूर्ण होने के पहले मर जाने वालों को क्या कहते हैं? लब्ध पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक. निवृत्त पर्याप्तक जीवों के कितने गुणस्थान होते हैं? किती गुणस्थान एक, होतील? पहिलं एक, आणि दुसरं. 1 दोन, 1 दोन, 2 चार, 2, 4. 4 4 आणि 13. 6 पण 6. हा 6 पण आणि 13 पण. 13 पण म्हणजे 1 2 4 6 आणि 13 इतके गुणस्थान म्हणजे 5 गुणस्थान त्यांची निवृत्त अपर्याप्तक जीवांची होतील. अच्छा. हा आणि ना मध्ये उत्तर द्या. 6 पर्याप्ति वालों के 7 संयम होते हैं. हा. हा. होऊ शकतात. होऊ शकतं. 4 पर्याप्ति वालों के 5 मिथ्यात्व होते हैं. हा. हा. एकेंद्रियाला 5 ही बरोबर. मिथ्यात्व है. हम्म. 5 पर्याप्तियों में असंज्ञी पंचेंद्रिय भी होते हैं. हा. हा. बरोबर आहे हे पण. 6 पर्याप्तियों में संयमी जीव ही होते हैं. 6 ना. पर्याप्तीत नाही. इथे ना, नाही. कारण असंयमी पण आहे. हम्म. अयोग केवली पर्याप्ति से रहित होते हैं. ना. ना. नाही. ना. रिक्त स्थानों की पूर्ति की. 6 पर्याप्तियों में कोणता काय? त्रस्त काय. आता काय? त्रस काय, कषाय, 25. 25 ही असू 25 शकतात. ही. हा. आणि 4 ही संज्ञा. संज्ञा 4 ही 4 पण. पण 4 पर्याप्तियों में गती. तिर्यंच. तिर्यंच गती. तिर्यंच गती, इंद्रिय, एक इंद्रिय. एकेंद्रिय. एक म्हणजे इंद्रिय एक गती आणि एक जाती. इंद्रिय एक जाती इंद्रिय. किती आहे आणि त्यांच्या? जाती. 52 लाख. एकेंद्रियाच्या जाती 52 लाख जाती आहे. वनस्पती कायिक, जलकायिक वगैरे ह्या सगळ्या मिळून 10 लाख तर वनस्पतीच्या आहे. 7 लाख जलकायिकच्या आहे बहुतेक. अशा त्या सगळ्या मिळून 52 लाख जाती आहे. लब्ध पर्याप्तक जीवांना किती योग? लब्ध पर्याप्तक जीवांना योग कोणते राहतील? मिश्र. दोन योग. औद्योगिक मिश्र. एक मिश्र 2 काय योग योग राहतील. 2 काय योग राहतील? कोणते? कार- 2 योग राहतील. कार्बन कोणते आणि राहतील? औदारिक मिश्र. हा, कारमान आणि औदारिक मिश्र. बरोबर. वेद नपुंसक वेद. एक नपुंसक वेद. नपुंसक वेद आणि संयम असंयम. असंयम. असंयमच. निवृत्त अपर्याप्तक जीवांना ज्ञान 2 आणि 2 4. 2 ज्ञान, 2 दर्शन किंवा निवृत्त दोन- पर्याप्त 13वा गुणस्थानातलं घेतलं तर पर्याप्त काय? केवळ ज्ञान पण राहील. हा, केवळ ज्ञान पण असू शकते. आणखी काय असू हम्म. शकतं? केवळ दर्शन. केवळ दर्शन पण ज्ञानच विचारले. केवळ दर्शन असू शकतं. बरोबर आहे. नाही, पुढे दर्शन विचारलंय ना. नाही, पहिले ज्ञान पहा ना. अवधी बरं. ज्ञान पण राहू शकते ना मग. हा, अवधी ज्ञान पण राहू शकते. कोणतं नाही राहणार हे सांगा आता. मनपर्याय ज्ञान नाही ज्ञानाची- राहणार. मनपर्याय ज्ञान राहणार नाही. आणखी कोणतं नाही राहणार? कुअवधी नाही राहणार. हा, कुअवधी ज्ञान राहणार नाही. कुअवधी मनपर्याय ज्ञान तर ठीक आहे, मुलींना असते. आणि आहारक वृद्धी ज्यांना असेल त्यांना मनपर्याय ज्ञान असत नाही. म्हणजे तिथे मिश्र अवस्था होतच नाही. म्हणून मनपर्याय ज्ञानाचं ठीक आहे. कुअवधी ज्ञानाच्या बाबतीत काय सांगाल? कुअवधी पर्याप्तक जीवालाच होते. निवृत्त अपर्याप्तक आहे ना, म्हणून तिथे नाही राहणार. हा, म्हणून तिथे राहणार नाही. म्हणजे एखादा जीव समजा नरकामध्ये आहे. नरकामध्ये असताना त्याला कोणतं ज्ञान आहे? कुअवधी मिथ्या किंवा दृष्टी कुअवधी असेल दोन्ही तर पण आहे. मिथ्या दृष्टी असेल तर सम्यक- कुअवधी आहे. कुअवधी आहे. सम्यक्ती हा. असेल तर त्याला सुअवधी आहे. कुअवधी. आता या नरकामध्ये त्याचं मिथ्यात्व सहित मरण झालं.
मरणाच्या शेवटच्या समयापर्यंत त्याला अवधी ज्ञान असणार आहे, कुअवधी ज्ञान. आता त्याचा जन्म कुठे होईल? नरकातून निघालेला जीव कुठे जन्म घेईल? एक तर मनुष्य किंवा तिर्यंश. मनुष्य गतीमध्ये किंवा मनुष्य तिर्यंच्या किंवा गती. तिर्यंच्यामध्ये जाईल. आता त्याला निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आता अवधी ज्ञान कुअवधी असणार नाही. त्याला मतिशुद्ध ज्ञान विग्रह गतीपासूनच ते सुरू होईल. आता तो जीव समजा सम्यक दृष्टी आहे, जसं श्रेणिक राजा आहे, सम्यक दृष्टी आहे. आता नरकामध्ये त्यांचं सुअवधी ज्ञान आहे ना, आणि हे अवधी ज्ञान घेऊन ते जन्म घेणार आहे. कोणता? मनुष्य पर्याय धारण करणार आहे, तीर्थंकरांचा जीव बनणार आहे. आता त्यांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत अवधी ज्ञान असेल का? हो, असू शकते ना, सुअवधी ज्ञान असू हा. शकते. सुअवधी ज्ञान असू शकते. त्या जीवांना जन्म घेताना म्हणजे त्यांचं अवधी ज्ञान कायम राहील. ते अवधी ज्ञान अनुगामी म्हटल्या जाईल. दुसऱ्या भवात भवानुगामी असं अवधी ज्ञान त्यांचं राहणार आहे. आणि ते नरकातूनच निघताना सुद्धा विग्रह गतीत, नंतर अपर्याप्तक अवस्थेत, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत, गर्भ अवस्थेत सुद्धा त्यांना सुअवधी ज्ञानाची प्राप्ती असणार आहे. म्हणून सुअवधी, कुअवधीच्या बाबतीत मात्र कुअवधी ज्ञान सुटणार असतं आणि म्हणून ते तिथे राहणार नाही. म्हणून निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतील जीवांना 6 ज्ञान असू शकतात. एक कुअवधी कमी करायचं आणि मनपर्यय कमी करायचं. नंतर दर्शन चारी पण असू शकते. चारी पण, केवळ दर्शन असू शकतं. कोणत्या अपेक्षेने? 13व्या गुणस्थान. समुद्घाताच्या अपेक्षेने. नंतर कारण निवृत्त अपर्याप्तक अवस्था समुद्घातात म्हटली गेली आहे, म्हणून समुद्घाताच्या अपेक्षेने. नंतर अधिक से अधिक किती प्राण? 7 प्राण. कोणते कमी? श्वासोच्छ्वास कमी. श्वासोच्छ्वास श्वासोच्छ्वास कमी आहे. श्वासोच्छ्वास, आणि वचनबल आणि मनोबल. मनोबल आणि मनोबल. श्वासोश्वास, वचनबल आणि मनोबल प्राण हे 3 कमी आणि बाकीचे प्राण राहतील. लब्ध पर्याप्तक जीव कोणत्या गती? 2 तथा मनुष्य आणि तिर्यंच्या. मनुष्य आणि तिर्यंच्या. परत तिथे लावाया कर्मभूमीज मनुष्य आणि कर्मभूमीज मनुष्य, कर्मभूमीज तिर्यंच्या मध्येच असू शकतं. सही जोडी बनाई. आता हे तर पाहावं लागेल. 6 पर्याप्ती. 6 पर्याप्तीची जोडी कुठे बसते? 14 गुणस्थान. 14 गुणस्थान. 5 पर्याप्ती. विकलत्रय येईल ना तिथे. विकलत्रयामध्ये. 4 पर्याप्ती. एकेंद्रिय. एकेंद्रियात. सूक्ष्म सांपराय. संयम 10वं गुणस्थान आहे ते. म्हणजे 6 पर्याप्तीत. 6 पर्याप्ती. अच्छा, त्यांनाच होईल आहारक ते. मिश्र. हा, त्यांनाच होईल ते. आहारक मिश्र. 4 गुणस्थान म्हणजे 3 योगामध्ये आहारक मिश्र. आहारक मिश्र 3 योग नाही. नाही. तिथे 4 वचनाचे 4 मनाचे राहतील ना. निवृत्त अपर्याप्तक अवस्था असेल तिथे. आहारक मिश्र. हा, निवृत्त अपर्याप्तक अवस्था. आहारक मिश्र म्हणजे निवृत्त अपर्याप्तक अवस्था. 2 गती. 2 गती लब्ध पर्याप्तक. आताच पाहिला. 2 लब्ध पर्याप्तक जीवांना. असंज्ञी पंचेंद्रिय निवृत्त अपर्याप्तक. असंज्ञी पंचेंद्रिय 2 गुणस्थान असतील त्यांचे. 2 गुणस्थान. दुसरं म्हणजे 2 गुणस्थान. मिथ्यात्व आणि सासाधन. निवृत्त अपर्याप्तक. 3 योग. 3 योग. कोणते 3 योग राहील? वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कार्माण. औदारिक मिश्र तिसरं.
कारमान नाही लावायचा. कारमान नाही, कारमान औदारिक मध्ये मिश्र. तो अनाहरक आहे. हा. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि आहारक मिश्र आहारक तिन्ही मिश्र. मिश्र लावायचे. हम्म. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं प्रकरण पाहायचंय, प्राणाचं प्रकरण. प्राण म्हणजे प्राणाला आपण बघत असताना दोन दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. आपण ज्याला नेहमी म्हणतो की हा जीवन जगत आहे किंवा हा मेलेला आहे, हे आमचं कथन हे असद्भूत व्यवहार नयाच्या माध्यमातून आहे, जो अनादिकालापासून मुक्त होत नाही तोपर्यंत, कुठपर्यंत तर मुक्त होत नाही तोपर्यंत जो 10 प्राणांनी जीवन जगतो आणि ज्याच्या संयोगात जीव जीवित आहे असं म्हटलं जातं आणि ज्याच्या वियोगात जीव मरणाला प्राप्त होतो त्याला प्राण असं म्हटलं जातं. हे जे माझं वाक्य आहे हे वाक्य असद्भूत व्यवहार नयाचं आहे. कोणता नय आहे हा? असद्भूत व्यवहार नयाचं. कारण वास्तविकतः हा जीव द्रव्य प्राणांनी जीवन जगतो हे उपचरित कथन आहे की द्रव्य प्राणांनी हा जगतो, श्वासोश्वास नाही आहे म्हणजे हा मृत आहे. मृत आहे म्हणजे वास्तविकतः जे चैतन्य तत्व आहे आमचं हे तर अनादि अनंत आहे, ते न जन्मसहित आहे न मृत्यूसहित आहे. पण व्यवहारामध्ये या चैतन्य रूप आत्मतत्वाची जी विभाव अवस्था दिसते तो शरीराला धारण करत आहे, औदारिक वैक्रियक, आणि त्याची जी अशी असमान जातीय पर्याय दिसते आहे. शब्द कठीण वाटत असेल, असमान जातीय द्रव्य पर्याय, अशी जी संयुक्त अवस्था दिसते त्या अपेक्षेने हा 10 प्राणांनी जगतो आणि त्याच्या वियोगात हा मरण पावतो हे कथन घटू शकतं आणि याला म्हणायचं द्रव्य प्राण. परंतु तसं पाहिलं तर हा द्रव्य प्राण फक्त बाह्य आहे, जड आहे, त्याचा आणि जीवाचा अत्यंत अभाव आहे. पण कर्मसंयुक्त अवस्थेमध्ये त्याचा असा जीवाशी परस्पर अवगाह रूपाचा संबंध आहे आणि त्या दृष्टीतून हा जीवन जगतो आहे असं म्हटलं जातं. जर आम्ही इथपर्यंत क्लिअर झालं द्रव्य प्राणांचं कथन. द्रव्य प्राणांचं कथन हा झाला असद्भूत व्यवहार नयाचा विषय. असद्भूत याचा अर्थ काय? जे वास्तविक नाही त्याला म्हटलेलं आहे असद्भूत. जे खोटं आहे त्याला म्हटलेलं आहे असद्भूत. पण सर्वस्वी खोटं नाही, अपेक्षेने ते कथनचीच सत्य पण आहे. कथनचीच सत्य आहे म्हणूनच आगमामध्ये त्याला स्थान पण दिलेलं आहे. जर आम्ही द्रव्य प्राण मानले नसते तर कोणत्याही जीवाची विराधना करताना हिंसा होते हे कथन आम्ही म्हणू शकलो नसतो. कारण आम्हाला जे दिसतं ते जड शरीर आणि त्या जड शरीरामध्ये परस्पर अवगाह रूपाने असलेलं जे चैतन्य तत्व आहे ते आम्हाला दिसतच नाही, पण ते आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या वियोगाचं ते कथन आहे. म्हणून आम्हाला जर जीव शोधायचा असेल, प्राण शोधायचा असेल तर या व्यवहाराच्या भूमिकेची गरज पडणार आहे. म्हणून आचार्यांनी पहिल्यांदा आम्हाला जीवाची ओळख करून देताना चैतन्य प्राणांना जो धारण करतो तो जीव असं म्हटलं नाही, कारण ती वरची भूमिका झाली. सर्वसामान्यांना सांगण्यासाठी आचार्यांना त्यांची वरची भूमिका सोडून खालच्या पायरीवर स्थित होऊन सांगावं लागलं. जसं पुरुषार्थ सिद्धी उपाय मध्ये उदाहरण आलेलं आहे की लहान मुलाला आई सिंह समजून सांगते आहे, त्यावेळेला त्याला सिंह कधीही पाहिला नाही, त्यामुळे त्याला फोटो दाखवून सांगितलं जातं की हा सिंह आहे. पण सिंह आहे हे सांगत असताना किंवा मांजरीला दाखवलं जातं आणि मांजरी सारखा सिंह आहे असं सांगितलं जातं. पण त्या फोटो मधल्या सिंहाला तो खरा सिंह जर समजला तर मात्र घोटाळा आहे, किंवा मांजरीलाच तो
खरा सिंह समजून बसलो तरीही त्याची मान्यता चुकीची आहे. परंतु व्यवहारामध्ये अशा भूमिकेच्या माध्यमातूनच जीवाची ओळख पटवून दिल्या जाते आणि त्या दृष्टीने जेव्हा विचार केला जातो तेव्हा सांगितल्या जातं की जो 10 प्राणांना धारण करतो तो जीव आहे. पण पुढे चालून आम्हाला हे समजायचं आहे की हे द्रव्य प्राण आहे, याचा आणि जीवाचा अत्यंत अभाव आहे. दोन पूर्ण सर्वस्वी द्रव्य त्याचं अलग अलग आहे, परंतु संसार अवस्थेत यांचा परस्पर अवगाह रूपाचा संबंध दिसणार आहे. मग दुसऱ्या दृष्टिकोनातून परत आचार्य जेव्हा जीवाचं कथन करतात त्यावेळेला सांगितलं की जो भाव प्राणांनी जगतो तो जीव. जो भाव प्राणांनी जगतो तो जीव. भाव प्राण म्हणजे जीवाचा क्षयोक्षम रूप प्राण. मती ज्ञानावरण किंवा दर्शनावरण कर्म किंवा विद्यांतराय कर्म यांचा क्षयोक्षम असताना जीवाचा जो शक्ती भाव प्रगट झाला तो आहे भाव प्राण. तर भाव प्राणांनी जगतो हे कथन देखील कसं आहे? जीव हा भाव प्राणांनी जगतो हे कथन देखील कथनचित सत्य आहे आणि कथनचित असत्य आहे. कारण काय असेल याच्या मागे? क्षयोक्षमानी जीवन धारण करणं, कर्माची अपेक्षा लावणं, याच्यामध्ये आम्हाला उपचार दिसतो. कारण जीव जो आहे हा उपचरित नयाचा विषय नाही. जीवाची जी ओळख आहे ती स्वतंत्र आहे, कर्माच्या अधीन त्याची ओळख नाही. पण या ठिकाणी मात्र कर्माच्या क्षयोक्षमाच्या निमित्ताने जीवाची ओळख करून दिली जाते. जो भाव प्राणांनी जगतो तो जीव असं म्हणून जीवाचं अस्तित्व सांगितलं जातं. म्हणून हा देखील शुद्ध निश्चय न लावता याला म्हटलेलं आहे अशुद्ध निश्चय नयानी हा भाव प्राणांनी जगतो. पण जेव्हा याची लेव्हल वाढली आहे, विचारसरणी वाढलेली आहे, याला सत्याला समोर जायचं आहे, त्यावेळेला सांगितलं खऱ्या अर्थाने जीव हा चैतन्य प्राणांनी जीवन जगत आला अनादिकालापासून आणि अनंत काळपर्यंत आपल्या चैतन्य प्राणांनी हा जीवन जगणार आहे. या ठिकाणी त्यासाठी त्याला कोणत्याही कर्म उपाधीची गरज नाही, बाह्य इंद्रियांची गरज नाही. हा पूर्ण निरपेक्ष वृत्तीने स्वतःच्या चैतन्य प्राणांनी जीवन जगणार आहे. तर अशा तऱ्हेने प्राणांचं कथन हे 3 प्रकारांनी आम्हाला केलेलं आगमामध्ये दिसतं. 3ही प्रकार आम्हाला समजून घ्यायचे. व्यवहार चालण्यासाठी व्यवहाराचाही उपयोग करायचा, त्याच्या माध्यमातून अशुद्ध निश्चय पण आमची कशी अवस्था आहे हे पण समजायचं आणि आम्हाला साध्य काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे पण समजायचं आहे. उद्याला आपण याविषयी आणखी बोलू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.